विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। दुधनी विश्व 24 न्यूज रिपोर्टर हनुमंत घोदे। जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची कन्नड शाळा दुधनी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली। अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ सुहासिनी गद्दी होते, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री हनुमंतराव गुडोडगी, सौ शिवलीला संगोळगी, सौ ज्योती तोळनूर आदी उपस्थित होते। दुधनी केंद्राचे केंद्र प्रमुख श्री सुरेश शडगार साहेब हे प्रमुख उपस्थित होते। सूत्रसंचालन श्री सिद्धाराम चौधरी सर यांनी केले व प्रास्ताविकात अक्षरामाई सावित्रीबाई फुलेबद्दल छानशी माहिती दिली। सावित्रीबाईचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला। त्यांचे लग्न अगदी लहान वयात म्हणजे 9व्या वर्षीच ज्योतिराव फुले यांच्याबरोबर झाले। ज्योतिरावांनी त्यांना लिहायला वाचायला शिकविले। सावित्रीबाई या पहिल्या शिक्षिका होत्या। त्यांनी मुलींना पुण्यातील एका शाळेत शिकविले, पण त्या काळी लोकांना हे आवडणारे नव्हते। लोकांनी त्यांना दगड मारले तरीही त्या घाबरल्या नाहीत। सावित्रीबाई नेहमी म्हणत की एक पुरुष शिकला तर तो एकटा शहाणा होतो, पण एक बाई शिकली तर सगळं कुटुंब शहाणं होतं। म्हणून स्त्रियांनी मुलींनी शिकायला हवे। स्त्रियांच्या इतिहासात क्रांतिकारी बदल घडवून आणणाऱ्या स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका हा बहुमान पटकावणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी हा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो, अशी माहिती दिली। मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। श्री गुरैया सलगर सर यांनी ईशस्तवन प्रार्थना म्हणून मंत्रमुग्ध केले। मुलांनी सुंदररित्या भाषण सादरीकरण केले। श्री संतोष जोगदे सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित खूप छान माहिती सांगत मुली खूप शिकावे व अर्धवट शिक्षण सोडू नये अशी भाषण केले। सर्व मुली सावित्रीबाई यांचे वेशभूषेत शाळेत आले, सुंदररित्या आपले भाषण सादर केले। किशोरी मेळाव्यानिमित्ताने श्री मठपती सर, श्री यळसंगी सर व श्री राठोड सर यांनी संगीत खुर्ची, लिंबू चमचा व रांगोळी असे विविध स्पर्धा घेतले। सर्व मुली उत्स्फूर्तपणे भाग घेतले व मनापासून खेळले। स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचा प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले। सर्व विजेत्यांना वही, पेन व नॅपकिन बक्षीस वितरण करण्यात आले। या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक श्री यळसंगी सर, श्री मानकर सर, सौ चिंचुरे मॅडम, श्री मठपती सर, श्री जोगदे सर, श्री राठोड सर, श्री सलगर सर, श्री चौधरी सर यांनी परिश्रम घेतले। शेवटी सर्व मान्यवरांच्या आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आले। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।